लसूण कढीपत्ता कालच्या उरलेल्या चपात्या दिल्या काय असंच खाणार नाही थोडंसं हे झालं म्हणून चपातीचा चिवडा बनवला मिक्सरला बुका करणार आहे ते डायरेक्ट होणार म्हणून थोडंसं ते मिक्सरच्या भांड्यात टाकते ब्राऊन थोडंसं टाकायचं मसाला थोडंसंच टाकते चपातीचा चिवडा पण म्हणतात आणि बुका बोलतो नाही चपातीला फोडणी बोलतो फोडणीची चपाती धनिया के आगे हमारे रेसिपी अधूरी सॉरी आपलं रेडी झालेलं आहे आता इथे महिमा करत आहे भांडी तो महिमा पण रेडी होईलच बघू आता थोडंसं काय करायचं आहे महिमा तुला फक्त चेहऱ्याला मस्त क्लीनअप करून देते आज हायड्राचं मस्त आज महिमाला क्लीनअप करूया आपण महिमा फेशियल केल्यानंतर तू एवढी गोरी झालीस बघूया पॅक पुसल्यानंतर महिमा किती गोरी दिसते गोरी असं नाही होत डीप क्लिनिंग होतं लक्षात ठेवा जे कोणी फेशियल करायला जातात आणि ते नंतर बोलतात अरे मैंने आपसे यही फेशियल कितना महंगा किया और मैं गोरी नहीं हुई सो प्लीज गोरी होत नाही आहे डीप क्लिनिंग होतात आपल्या चेहऱ्याची खूप डीप क्लिनिंग केली जाते सो ते क्लिनिंगमुळे आपला चेहरा एकदम क्लीन होतो सो स्किन टोन देवाने जे दिलं आहे ते आपण बदलू नाही शकत देवाने जे दिलं आहे तेच राहणार आहे कळलं महिमा मला माहिती घरात दोन दुनियादारी करणारे व्यक्ती आहेत एक हिचा पप्पा आणि एक ही लोकांच्या मॅटरमध्ये काय पडायचं असतं मला कळत नाही आहे बघा बघा काय ग खोल दरवाजा जाऊ दिला बाहेर कोणाचं काय लफडं झालं तिला बघायचं असतं
पंचायती समिती म्हणतात ना ते आहे. इकडे बघ. जा मला फटाफट कॉफी दे. आणि हे धू जा, तो पाण्याने धू जा. नो, का फेशियल आपने किया तो पोछोगे भी तो आप ही. मेरे अभी बोलती थी तेरे को मैं, जा और धो जा. आई बड़ी हाँ सुकला नाही पूर्ण. तुला जा व्यवस्थित धू. मला रिझल्ट बघायचा आहे. इंस्टेंट गोरे थोड़ी होंगे. गोरा होते ही नहीं. आई मैंने मीन क्लीन. होते तो तुम लोग इतना घिसते नहीं, उतना घिस के दिया है मैंने तेरे को. आत्ता मी करत होते रील शूट. सकाळ सारा तर असेलच. सो मी कशी दिसते या रेड कलरच्या साडीमध्ये दिसते का तुम्हाला? थांबा मी दाखवते. कशी वाटते? सो मी रील टाकणार आहे आता, तर तुम्ही जाऊन तिकडे चेक करा. प्लीज सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा. इंस्टाग्राम आय डी पण आणि आपले यूट्यूब पण. सो मी आधी आता ऑर्डर करून आता थोडं आंघोळ करते. मी वॅक्स बोलून फेशियल सगळं करवलं, पण झालं. कामासाठी कधी नाही बोलायचं. काय म्हणता? सो मैमाने जेवण बनवलेलं आहे. डाळ, भात, भाजी चपाती. डाळला मी फोडणी दिली कारण की मला डाल फ्राय बनवायची होती आणि मला माझ्या हातची डाळ आवडते. आणखी मी बस मला लसूण भरपूर लागतं. चला भेटते. तेल आहे. सो हे आहे जेवण. मैमाने बनवलं चपाती, भाजी, ती डाळ केली आहे आणि भात आणि इथे लोणचं आहे. तिला जेवण दिलं, जेवत नाही नालायक. ऐ जेवायचं नाही. तुम्हाला माहिती आहे का हे काय आहे? हे आईस्क्रीम आहे. कुठलं आहे? जे आम्ही बनवलं आहे. त्या सोशल मीडियावरती सध्या एक आंब्याचं आईस्क्रीम खूप फेमस आहे. काय नाव आहे मॅम त्याचं? हो मँगो. होको आमची मँगो. मँगो इन मुंबई असं काहीतरी नाव आहे. मी आहे ना तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवते. सो हे तसं आहे. सो भावांनो आणि बहिणींनो, जे तुम्ही बघत आहात, जो आंबा बघत आहात, काही आईस्क्रीम वगैरे नाही आहे. सो हे आहे हिचा पप्पाला सवय आहे सगळ्या गोष्टी थंड करून खायची. तो जेवताना कांदा पण घेतो, तो फ्रीजमध्ये ठेवतो. सो हे आंबे तो ठेवून विसरून गेलेला. सो मी मध्यंतरी बघत होते रीलला, खूप फेमस होत होतं की आमची आईस्क्रीम, म्हणून मी ते मागवणार होती. पण मला बोलली सेम तसंच दिसतंय. सो हे तुम्हाला असं दाखवत होती मी. सो तो आंबा डीप फ्रीजमध्ये ठेवलेला आणि म्हणजे छान लागत होता, पण खूप थंड लागत होता. तर मला तेच बोलत होती की सेमच आहे म्हणून. सो असं हे कांडेक झालेलं आहे. ते फ्रीझरमध्ये विसरून गेलेला हिचा पप्पा, म्हणून ते आम्हाला असं आज काही भेटलं. सो हे आईस्क्रीम आहे ते. बाय द वे आपण जे ठेवलेले आंबे बघा पिकले आहेत. आपण हे जे खाली ठेवलेत आंबे ते चेक करूया. यार खरंच AC ना जामच किरकिर करते. गरम लागतंय आतमध्ये. फायनली झालेले आहे. हे बघा थोडेसे आहेत दबके होतील. ओहो इथे झालं वाटतं. नाही अजून थोडंसं व्हायला लागेल. थोड्या आईकडे पाठवून देऊया. थोडं अजून उद्या होतील.